नमस्कार. सोनाली अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत हिरवी भेंडी, भरलेलं दोडकं, लफसफीत गवारीच्या शेंगा आणि सुकी कारल्याची भाजी. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. चला तर मग आपण आता सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून त्याच्यात 4-5 मिरचीचे तुकडे टाकले, 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकल्या, थोडं जिरं टाकून आपण फोडणी करून घेऊ. तेलातच मी मीठ टाकून घेणार आहे, म्हणजे आपण भेंडी टाकल्यावर सगळ्या भेंडीला मीठ हे व्यवस्थित लागेल. आणि आता आपण भेंडी टाकून घेऊ आणि व्यवस्थित हलवून गॅस बारीक न करता आपण थोडंसं त्याच्यावर झाकण ठेवून भेंडी आपण वाफवून घेऊ. बघा, आपली भेंडी अशी वाफून झालेली आहे आणि भेंडीची भाजी आता तयार आहे. भेंडी छान शिजलेली आहे. आता आपण बघूया भरलेले दोडके. त्यासाठी आपण 2 दोडके घेतले, ते स्वच्छ पाण्याने धुवून त्याचं वरचं साल आपण काढून घेणार आहोत आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊ. आणि त्याला ते तुकडे केल्यानंतर त्याला मध्ये एक चीर देऊन घ्यायची. फक्त आपण वांग्याला जशी चीर देतो त्या पद्धतीने दोडक्याला चीर देऊन घ्यायची. त्यासाठी आपण मसाला करून घेतोय. 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, थोडं खोबरं घेतलं, थोडं शेंगदाण्याचं कूट घेतलं. ते आपण आता बारीक करून घेऊ. त्याच्यात आपण मीठ, मिरची, मसाला टाकून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपला मसाला तयार आहे. आणि दोडक्याला आपण असं चिरून घेतलेला आहे. मसाला सगळा एकत्र करून तो आपण दोडक्यामध्ये भरून घेऊ. मसाला असा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा, म्हणजे त्याच्यात मीठ, मिरची व्यवस्थित मिक्स होऊन जाईल. आणि तो मसाला आपण आता अशा पद्धतीने दोडक्यामध्ये भरून घेऊ. ज्या पद्धतीने आपण भरल्या वांग्याची भाजी करतो, वांग्यामध्ये मसाला भरतो, त्याच पद्धतीने दोडक्यामध्ये पण असाच मसाला भरून घ्यायचा आहे. बघा, तो मसाला भरल्यावर आपले दोडके किती छान दिसत आहे. सगळा मसाला असा थोडा थोडा करून आपण सगळ्या फोडींमध्ये अशा भरून घेणार आहेत. आता आपले सगळे दोडके भरून झालेले आहेत. आपण कढईमध्ये तेल टाकून भाजी शिजायला टाकूया. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं. त्याच्यात आपण जे जिरं टाकलं, थोडी मोहरी टाकली आणि जे भरलेले दोडके आहेत ते आपण आता त्याच्यात टाकून घेतोय. आपला मसाला उरला तरी चालतो. आपण हे दोडके घातल्यानंतर वरून तो मसाला टाकून देऊ शकतो. आणि ज्या मिक्सरमध्ये आपण मसाला वाटलेला होता त्याच्यातच थोडंसं पाणी घालून आपण ते पाणी दोडक्यामध्ये टाकूयात. पाणी जास्त घालायचं नाही, म्हणजे आपली भाजी ही जास्त पातळ होईल. फक्त आपले दोडके शिजतील एवढंच पाणी आपण त्याच्यात घालायचं आहे. नंतर ते चांगलं व्यवस्थित हलवून त्याच्यावर झाकण ठेवून आपण दोडके वाफवून घ्यायचे. आता बघूयात आपले दोडक्याची भाजी किती शिजलेली आहे. अजून थोडीशी शिजवायची गरज आहे आपल्याला. भाजी थोडी सुकी झालेली आहे, म्हणून आपण ती भाजी जळू नये म्हणून
आपण ताटावर पाणी ठेवून ते ताट त्याच्यावर ठेवलेलं होतं, म्हणजे आपली भाजी खालून लागलेली नाही, छान झालेली आहे. हे बघा, दोडका आता शिजून तयार आहे. अशा पद्धतीने आपली दोडक्याची भाजी, भरलेली दोडक्याची भाजी तयार आहे. बघा किती छान दिसते आहे दोडके, आणि चवीला पण खूप सुंदर लागते. पोळीसोबत, भाकरीसोबत ही भाजी खूपच छान लागते. आता आपण बघणार आहोत लपथपीत गवारीच्या शेंगा. त्यासाठी कुकरमध्ये मी गवारीच्या शेंगा, निवडलेल्या गवारीच्या शेंगा टाकून घेतल्या. थोडंसं मीठ टाकलं आणि पाणी, थोडंसंच पाणी टाकलं, म्हणजे अर्धा कप, आणि त्याची एक शिट्टी करून घेणार. शिट्टी होईपर्यंत आपण इकडे मसाल्याची तयारी करून घेऊ. खोबरं, शेंगदाण्याचा कूट, एक हिरवी मिरची आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या घालून हा मसाला मी तयार करून घेतलेला आहे. तो आता आपण तेलात परतून घेऊ. मसाला थोडासा बऱ्यापैकी परतून झालेला आहे. आपण त्याच्यात आता मिरची, मसाले टाकून घेऊ. त्याच्यात टाकली मी कश्मीरी अर्धा चमचा, साधी आपली नेहमीची मिरची ती 1 चमचा, 1 चमचा काळा मसाला आणि थोडीशी हळद, असं टाकून आपण मसाला छान परतून घेतलेला आहे. आपण ज्या कुकरमध्ये गवारीच्या शेंगांची एक शिट्टी करून घेतलेली, त्या गवारीच्या शेंगा आपल्या उकडून झालेल्या आहेत. त्या आता आपण या मसाल्यामध्ये टाकून घेऊ आणि अशा पद्धतीने गवारीच्या शेंगा असे हलवून एक उकळी येऊन देऊ, म्हणजे आपली गवारीची शेंगा तयार होतील. बघा किती छान दिसत आहेत. या शेंगा भाकरीबरोबर खूपच छान लागतात. आपण ज्या मिक्सरमध्ये मसाला वाटून घेतलेला होता, त्या मसाल्यामध्ये परत थोडं पाणी घालून आपण हे करून घेतलं आणि उकळवून आता आपण त्याच्यात थोडंसं, शेंगा उकळवायला त्याच्यात मीठ घातलेलं होतं, पण तरी आता थोडंसं मीठ कमी पडू नये म्हणून थोडंसं मीठ घालून भाजी छान उकळवून घेऊ. बघा, मीठ घालून घेऊ म्हणजे भाजीला अजून थोडी छान चव येईल, ती आळणी लागणार नाही. आपली गवारीची भाजी तयार झालेली आहे. ही सुकी गवारीची भाजी भाकरीबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर खूप छान लागते. चला आता आपण सुकी कारल्याची भाजी बघू. कारल्याच्या मी फोडी करून घेतलेल्या आहेत आणि कढईत थोडं, हे तेल नाही आहे, पाणी आहे. मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यात आपण कारले उकडून घेणार आहोत. चिरलेले कारले टाकले, त्याच्यात थोडं मीठ टाकलं आणि कारलं कडू लागू नये म्हणून मी त्याच्यात 1 चमचा साखर घालते. साखर ही आपण ज्यावेळेस कारले उकडवू त्यावेळेसच टाकायची आहे. आणि वरून अर्ध्या लिंबाची फोड, अशा पद्धतीने ते मी एकत्र करून थोडं झाकण ठेवून आपण ते कारले वाफवून घेऊ. कारले शिजवताना ते जास्त गाळ करायचे नाही आहेत आपल्याला, थोडे अर्धवटच शिजवायचे, म्हणजे ज्यावेळेस आपण भाजीला फोडणी देऊ, फोडणीमध्ये अर्धे कारले शिजतील आणि आपली भाजी आपल्याला कडूही लागणार नाही. ही भाजी चवीला थोडीसुद्धा कडू लागत नाही, खायला खूप छान लागते. बघा, आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ. मी याच्यात मोठे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत. कांदा या भाजीला थोडा जास्तच टाकायचा, म्हणजे कारल्याचा कडवटपणा लागत नाही. 4-5 पाकळ्या लसणाच्या घेतल्या, थोडासा आल्याचा तुकडा घेतला, तो खलमध्ये मी आता थोडासा कुटून घेणार आहे. अशा पद्धतीने खलमध्ये तो कुटून घेऊ. कुटल्यानंतर आपण जो कांदा परतवायला टाकलेला आहे त्याच्यात हे लसूण कुटलेला लसूण टाकून घेते.
कांदा असा लाल करून घ्यायचा. तोपर्यंत आपण जे उकडलेले कारले आहेत त्याच्यातलं पाणी, कारले असे दाबून त्याच्यातलं पाणी काढून घेऊ, म्हणजे आपले कारले असे सुके होतील. कांदा पण लाल होत आलेला आहे आणि हा कांदा आपल्याला चांगलाच लाल करून घ्यायचा आहे. कारण एकदा आपण त्याच्यात मिरची, मसाले आणि कारले टाकले म्हणजे आपला कांदा शिजणार नाही, म्हणून तो आधीच आपण शिजवून घ्यायचा, आधीच तो लाल करून घ्यायचा चांगला. आता आपण त्याच्यात मसाले टाकून घेऊ. मी अर्धा चमचा जिरं टाकलं, एक ते 1.5 चमचा काळा मसाला टाकला, 1 चमचा लाल मिरची टाकली आणि थोडीशी हळद. मसाले आणि कांदा आपण चांगला परतून घेऊ. बघा किती छान परतून झालेला आहे कांदा आपला. आता आपण जे उकडलेले कारले त्याच्यात आता टाकून घेतोय. कारले असे परतून घेतल्यानंतर त्याच्यात आपण परत थोडंसं मीठ टाकलं, थोडासा लिंबाचा रस टाकला आणि गूळ सगळ्यात शेवटी टाकायचा आहे. कारण आधीच जर आपण गूळ टाकला तर आपले कारले परत तसे शिजणार नाही, कच्चे राहून जातील. म्हणून सगळ्यात शेवटी एकदा आपले कारले चांगले मऊ झाल्यावर, भाजी छान शिजल्यावर आपण त्याच्यात गूळ टाकणार आहोत. गूळ टाकल्यानंतर अशा पद्धतीने हलवून आपली भाजी तयार होते. माझ्या पद्धतीने केलेल्या भाज्या जर तुम्हाला आवडल्या असतील तर तुम्ही व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. कारण माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचावेत म्हणून. तयार झाली आहे आपली कारल्याची सुकी भाजी. ही भाजी ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर खूपच छान लागते. सबस्क्राईब नक्की करा, कारण मला कमेंट्स खूप